नमस्कार. प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आषाढ महिन्यात बनवली जाणारी पारंपरिक गुळाची पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अगदी योग्य प्रमाणानुसार इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गूळ घेणार आहे. इथे गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 वाटी गुळासाठी मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता आपल्याला गॅसवर गूळ पाण्यामध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हे पाणी. इथे गॅसची फ्लेम मोठी आहे. चमच्याने असं सतत हलवत गुळाचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे. आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाही आहे. फक्त हा गूळ पाण्यामध्ये वितळेपर्यंत हे एकजीव करून घ्यायचं आहे. इथे गूळ व्यवस्थित वितळलेला आहे पाण्यामध्ये, तर मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे गुळाचं पाणी थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेणार आहे. ही एक वाटी, घरातली कोणतीही वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी या वाटीने गव्हाचं पीठ घेत आहे. इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे. आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. हे तुपाचं किंवा तेलाचं मोहन कडकडीत गरम व्हायला पाहिजे, त्यामुळे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात. मी या पिठामध्ये 3 ते 4 छोटे चमचे बारीक रवा घातलेला आहे. आता आपण हे जे तुपाचं मोहन आहे हे व्यवस्थित पिठाला लावून घेऊया. सुरुवातीला गरम असल्यामुळे हे चमच्याने आपण पिठामध्ये एकजीव करून घेऊ आणि त्याच्यानंतर हाताला सोसवेल इतकं गरम असताना आपण हाताने सगळं मोहन या पिठाला चोळून घेऊया. आपण मोहन बनवताना तेल किंवा तूप कमी किंवा जास्त घ्यायचं नाही आहे ते प्रमाण वापरलं तर आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत तयार होणार आहेत. आता मी हाताने हे सगळं एकजीव करून घेते. आता हे व्यवस्थित सगळ्या पिठाला लागले की नाही हे पाहण्यासाठी आपण हे एकत्र झाल्यानंतर अशी मूठ करून बघणार आहोत. अशा प्रकारे ही अशी मूठ तयार झाली की आपण व्यवस्थित हे मोहन पिठाला छान लागल्या गेले असं समजायचं. आता याच्यामध्ये अगदी किंचित मीठ घालणार आहे मी आणि त्याचबरोबर वेलदोडा पावडरसुद्धा याच्यामध्ये घालणार आहे. वेलदोडा पावडर अर्धा चमचा घालते मी इथे. आता याच्यामध्ये वेलदोडा पावडर घालून झाल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं होतं ते पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून हे मिक्स करायचं आहे. आता इथे मी एकत्र करून घेते गुळाचं पाणी पिठामध्ये. आता कोणता गहू, काही काही गहू जास्त पाणी शोषतात, काही गहू कमी पाणी शोषतात. त्याच्यावर आपल्याला गव्हाचं पीठ किती लागणार आहे हे ठरतं. इथे मी आधी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यानंतर 1 वाटी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे गव्हाचं पीठ. आता हे व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे. व्यवस्थित मळून एकजीव करून गोळा करून घेतलेला आहे. छान गोळा तयार झालेला आहे. आपण पोळीच्या पिठाला मळतो तसं पीठ मळायचं आहे.
मऊ मऊ असा गोळा तयार करून झालेला आहे. आता 10 मिनटं मी हे झाकून ठेवते पीठ. 10 मिनटांनंतर आपण पुऱ्या बनवायला घेऊया. इथे 10 ते 15 मिनटांनंतर व्यवस्थित छान हे पीठ भिजलं गेलं आहे. छान हे कणिक मुरलं आहे. आता आपण इथे एकसारखे गोळे तयार करून घेते मी. अशा प्रकारे हे गोळे तयार झालेले आहेत. आता एक एक गोळा घेऊन लाटून घेते. आपण रोजची जी पोळी तयार करतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ लाटलं गेलं तर पुऱ्या कडक होतात थोड्या. ज्यांना कुरकुरीत पुरी खायची त्यांनी अगदी पातळ लाटून घ्यायचं आणि मग ते कापून घ्यायचं आहे. आता मी इथे हे डब्याचं झाकण घेते अशा प्रकारे छोटं आणि त्याने पुऱ्या कट करून घेते. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेते. छोटे छोटे गोळे घेऊन जरी पुऱ्या लाटल्या तरीसुद्धा चालेल, पण मी ही अशी एक पोळी तयार करून अशा पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे या पुऱ्या सगळ्या मी तयार करून घेणार आहे. इथे सगळ्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत. एकसारख्या होतात ह्या अशा कट केल्या वाटीने किंवा झाकणाने किंवा डब्याने छोट्या. आता मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल आपल्याला व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे. खूप जास्त कमी गरम तेलामध्ये व्यवस्थित पुऱ्या तळून निघत नाही. हे छान तेल गरम असलं पाहिजे पुऱ्या तळण्याच्या वेळी. इथे मी एक छोटासा गोळा पुरीचा तेल गरम झाले की नाही ते घालून पाहिलं आहे तेलामध्ये. इथे आता पुऱ्या तळून घेते. तुम्ही बघताय की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. या तेलामध्ये या पुऱ्या सोडलेल्या आहेत तळण्यासाठी. एका वेळी 3 ते 4 पुऱ्या आरामशीर तळून निघतील याच्यामध्ये. छान अशा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे. आता या पुऱ्या आषाढ महिन्यातच नाही तर वर्षभर सुद्धा तुम्ही या पुऱ्या करून खाऊ शकता आणि या आपल्याला 7 ते 8 दिवस व्यवस्थित टिकतात. त्याचबरोबर हा एक हेल्दी असल्यामुळे मुलांच्या डब्याला देण्यासाठी सुद्धा हा चांगला ऑप्शन आहे. आता या मी उलटून घेते. अशा प्रकारे छान अशा फुगतात या. याच्यामध्ये मी दुसरं काही ॲड केलेलं नाही. अगदी घरातल्या साहित्यामध्ये सगळे आपल्या चॅनलवर जे पदार्थ तुम्ही पाहताल ते घरातल्या साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये कसे चविष्ट आणि चमचमीत रुचकर कसे बनवायचे ते मी आपल्या चॅनलवर शेअर करत असते. तर प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. अशा प्रकारे ही दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा छान टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्हीसुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशा झाल्या. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.